लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो बघा, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात, 7वा टप्पा आणखी देखील जमा झालेला नाही. जर कोणी फेक गोष्टी सांगत असेल, फेक न्यूज सांगत असेल, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. बघा, लक्षात घ्या, संध्याकाळच्या 5 वाजलेपर्यंतची अपडेट तुम्हाला सांगतोय की हप्ता अजून जमा झालेला नाही, कोणत्याच जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नाहीत. लक्षात घ्या, ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो. आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की आज आणि उद्या पासून या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत, पण अजून पण पैसे जमा झालेले नाहीत, कोणत्याच बँकेमध्ये पैसे आलेले नाहीत. परत सांगतोय, कारण की बऱ्याच ताईंचे मला मेसेज येत आहेत, बऱ्याच ताईंचे कॉल येत आहेत, बऱ्याच ताईंचे कमेंट्स येत आहेत की सर आम्ही खूप वाट बघत आहोत, खूप आम्ही या ठिकाणी टेन्शन मध्ये आहोत, सर आम्ही दररोज वाट बघत आहोत, आज पण वाट बघितली, पैसे अजून पण आले नाहीत. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, ज्या गोष्टी वरून येतात, ज्या गोष्टी न्यूजपेपरला येतात, बातम्यामध्ये येतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, आदिती तटकरे मॅडम यांनी काल सांगितलं होतं की आज आणि उद्या या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. बघा, लक्षात घ्या, गुरुवार, आज आहे गुरुवार 23 जानेवारी, या 23 जानेवारी पासून पैसे यायला सुरुवात होणार आहे असं आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं होतं. ज्या मंत्री पैसे तुम्हाला अकाउंटला टाकत असतात, जे या ठिकाणी अप्रुव्हल देत असतात, त्यांनीच डायरेक्ट सांगितलं होतं की आजपासून पैसे येणार आहेत, पण आज पैसे आलेले नाहीत. लक्षात घ्या, नंतर त्यांनी सांगितलं की उद्या, लक्षात घ्या, म्हणजे उद्या काय 24 जानेवारी, तर 24 जानेवारीला पैसे येतील का नाही याच्यामध्ये पण आता शंका वाटत आहे. कारण की आज पैसे येतील अशी सगळ्यांना वाटत होतं की आज पैसे येतील, आज पैसे येतील, पण अजून पैसे आलेले नाहीत. ज्या गोष्टी खऱ्या आहेत, सत्य आहेत, त्याच तुम्हाला आता मी सांगायला लागलोय. लक्षात घ्या, 24 जानेवारी, जर उद्या पैसे आले तर चांगली गोष्ट आहे. परत लक्षात घ्या, शनिवार आहे, शनिवारी 25 जानेवारी, 25 जानेवारीला परत शनिवार आलेला आहे. शनिवार म्हणजेच काय, दुसरा हा शेवटचा 4था शनिवार आहे आणि 4थ्या शनिवारीला बहुतेक बँका बंद असतात. मग बँकेच्या बंदच्या दिवशी पण पैसे येतील का नाही हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. लाडक्या ताईंचं या ठिकाणी टेन्शन वाढलंय की बाबा या ठिकाणी सांगितले, आदेश दिले, तरी पण पैसे का अकाउंटला येत नाहीत. लक्षात घ्या, 26 जानेवारी पर्यंत या ठिकाणी त्यांनी दावा केलेला आहे. मंत्रिमंडळाचा पण मोठा निर्णय झालाय. अजितदादा पवार यांनी पण सांगितलेलं आहे. नंतर आदिती तटकरे मॅडमनी देखील सांगितले की 26 जानेवारी पर्यंत आम्ही पैसे या ठिकाणी वाटप करणार आहोत. आता राहिलेत फक्त 2च दिवस, म्हणजे आजचा एक दिवस होता, उद्याचा एक दिवस होता. आजचा दिवस आता या ठिकाणी गेलेला आहे. कोणत्या ताईला पैसे आलेत का एकदा कमेंट बॉक्स सांगा. कोणत्या जिल्ह्यामध्ये असा छोटा कोणता जिल्हा आहे का त्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत, एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय की तुम्हाला आतापर्यंत पैसे आले आहेत का. आज सकाळपासून तुम्हाला 7वा हप्ता आला आहे का. लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी मी सगळ्या गोष्टी करत आहे, तुमच्यासाठी छान छान माहिती मी घेऊन येत आहे आणि खऱ्या गोष्टी. बघा, आपलं हे असं चॅनल आहे महाराष्ट्रातलं की एकमेव चॅनल आहे ज्या खऱ्या गोष्टी, सत्य गोष्टी सांगत असतो. खोट्या गोष्टी मी सांगत नाही. ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याच तुम्हाला सांगत असतो. बघा, काल या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमनी सांगितलं होतं, काल रात्रीचं तुम्ही या ठिकाणी न्यूज पहा, त्यांनी सांगितलं होतं की उद्या आणि परवा, उद्या परवा, त्यांचा कालचा उद्या परवा म्हणजे आजचा, म्हणजे आज आणि उद्या पैसे येतील. म्हणजेच कधी, गुरुवार आणि शुक्रवारी पैसे यायला सुरू होईल असं त्यांनी सांगितलं होतं. पण अजून पैसे अकाउंटला आलेले नाहीत. कोणत्याच जिल्ह्यामध्ये अजून पैशाला वितरण झालेलं नाही. तर तुम्हाला पैसे आलेत का आज एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचे. आणि राहिला आता उद्या आहे शुक्रवार 24 जानेवारी, उद्या 24 जानेवारी आणि 25 जानेवारीला सुट्टी, 26 जानेवारीला सुट्टी. मग आता पैसे येणार कुठं. लक्षात घ्या, 2,34,00,000 ताईंना पैसे पाठवणार आहेत. मोठा आकडा आहे, 2,34,00,000 ताईपर्यंत पैसे पोहोचवायचे. एका दिवसाचं काम नाहीये, 2 दिवसाचं काम नाहीये, कमीत कमी 5 ते 6 दिवस याला लागतात. पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 2,34,00,000 पर्यंत ताईपर्यंत निधी जर पोहोचवायचा असेल तर कमीत कमी 4 ते 5 दिवस या ठिकाणी डीबीटीचे आदेश दिले जातात आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळ्याच्या अकाउंटला पाठवले जातात. आता राहिलेत बघा 2च दिवस राहिलेत. 26 जानेवारी पर्यंत त्यांनी सांगितलं की 26 जानेवारी पर्यंत पैसे येऊन जातील. आज तर काही पैसे आले नाहीयेत, तर उद्या परवा पैसे येतील का नाही याकडे सगळ्या ताईंचं लक्ष लागले. बऱ्याच ताईंचे मेसेज यायला लागलेत की सर आम्ही वाट बघून थकलोय.
या ठिकाणी आम्हाला टेन्शन यायला लागलंय की खरंच पैसे येतील का नाही, हा 7वा हप्ता येणार आहे का नाही, का स्क्रुटिनीस लागणार आहे, अर्जाची परत छाननी होणार आहे, आमचे फॉर्म रद्द होणार आहेत, सर नेमकं काय झालंय. बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी मंत्रिमंडळ सांगतं की पैसे येणार आहेत, तुम्ही सांगतात पैसे येणार आहेत, बातम्यामध्ये सांगतात सगळे पैसे येणार आहेत, मग पैसे काय येत नाहीये, 7वा टप्पा काय येत नाहीये, संक्रांतीपासून झालं वाट बघतोय, पैसे येणार नाहीयेत, पैसे येणार नाहीयेत, पैसे काय येत नाहीयेत. लाडक्या ताईंनो, फक्त एकच गोष्ट मी तुम्हाला आता सांगतोय, हात जोडून सांगतोय, आता फक्त आपल्याला एक दिवस वाट बघायची आहे. एक दिवस जर वाट बघितली तर लक्षात घ्या, पैसे उद्या, लक्षात घ्या, उद्या एकच दिवस आता असा राहिलाय की उद्याच्या दिवसाला आपल्याला वाट बघायची आहे. 24 जानेवारी आपलं टार्गेट. आणि बघा, मी मागे पण व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं, तुम्ही खोटं वाटत असेल तर 3 ते 4 दिवसाचे व्हिडिओ जाऊन बघा, 3-4 दिवसापूर्वी किंवा त्याच्या अगोदरची व्हिडिओ बघा. त्यावेळेस मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं 24-25 तारखेपासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे. बघा, या मंत्रिमंडळाच्या घोषणेच्या पण अगोदर मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की 24 तारखेपासून 25 तारखेपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे. तर बहुतेक असंच होणार आहे, 24 तारखेपासून म्हणजे उद्यापासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे. लाडक्या ताईंनो, फक्त एक दिवसाची आता कळ काढायची आहे, एक दिवसाची वाट बघायची आहे. एक दिवसामध्ये तुम्हाला आता पुढच्या म्हणजे उद्यापासून तुम्हाला पैसे यायला चान्सेस आहेत. कारण आता एकच दिवस उरलेला आहे, 26 तारीख आहे रविवारी, शनिवारी तुम्हाला पैसे काही भेटणार नाहीत, राहिलाय उद्याचा दिवस. आता उद्या जर पैसे आले तर जिल्ह्यानुसार वितरण होईल, त्याच्यामुळे असं पण लगेच काळजी करू नका, सर ह्या जिल्ह्यामध्ये पैसे आले, भंडाऱ्याला पैसे आले, धुळ्याला पैसे आले, नंदुरबारला पैसे आले, जळगावला पैसे आले, तिकडं कोल्हापूरला पैसे आले, सांगलीला पैसे आले, इकडे परभणीला पैसे आले, मग आम्हाला का आले नाही. तर लक्षात घ्या, पुणे जिल्हा असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, अशा मोठ्या जिल्ह्यांना हळूहळू पैसे येतात, कारण तिथं अर्जांची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे त्या ताईंनी टेन्शन घेऊ नका. जे मोठे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलाय, त्या ताईंनी थोडं टेन्शन घेऊ नका, त्यांना टप्प्याटप्प्याने पैसे येतील. आणि ज्या ताई छोट्या छोट्या जिल्ह्यामध्ये राहतात, ज्यांचे अर्ज या संख्या कमी त्या जिल्ह्यामध्ये, त्यांना लगेच पैसे येऊन जाणार आहेत, डायरेक्ट डीबीटी अकाउंटला होणार आहे. तर फक्त आपल्याला एक दिवसाची आता वाट बघायची. लाडक्या ताईंनो, आपण एवढी वाट बघितलीये, फक्त एक दिवसाची वाट बघायची, कारण की यांनी काल सांगितलं होतं की बाबा आज आणि उद्या पैसे येऊन जातील, पण अजून पैसे आलेले नाहीयेत. ज्या गोष्टी खऱ्या आहेत, सत्य आहेत, त्या सांगतोय तुम्हाला. 7वा हप्ता अजून आलेला नाही. संध्याकाळच्या 5 वाजल्यापर्यंतचे अपडेट सांगत आहेत. बँकेला आदेश अजून पण म्हणजे बँकेला आदेश आलेत, पण डीबीटी कुणाच्या अकाउंटला झालेलं नाही. संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत एकाला पण अजून पैसे आलेले नाहीत. तर तुम्हाला अकाउंटला पैसे आलेत का, एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि आज 7वा हप्ता आला आहे का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण की माझ्या मते किंवा माझ्या माहितीनुसार तरी अजून कोणाला पैसे आलेले नाहीत. जर कुणाला आले असतील तर त्यांनी खरं खरं सांगायचंय, फेक गोष्टी सांगू नका, चुकीचे काही गोष्टी बोलू नका. जर खरंच आले असतील तरच तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा की आलेत म्हणून, आणि आले नसतील तर आले नाही म्हणून सांगा आणि जिल्हा सांगा. लक्षात घ्या, नसतील आले काळजी करू नका, उद्यापर्यंत तुम्हाला सगळ्याला पैसे येणार आहेत. या ठिकाणी मोठी या ठिकाणी न्यूज समोर पण आलेली आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, टेन्शन घेणं आता बंद करा. उद्या या ठिकाणी आपल्याला वाट बघायची, फक्त एक दिवसाची, आज रात्रीचं वाट बघायचे. उद्या पैसे आले तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी लगेच सांगणार. त्याच्यामुळे चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय, म्हणजे सकाळी पैसे आले की डायरेक्ट तुम्हाला सांगतो की पैसे आलेत का नाही म्हणून. नसतील आले तर डायरेक्ट सांगतो की नाही आले, काळजी करू नका. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे. चॅनलला कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय, कारण नवीन व्हिडिओ पडला की तुम्हाला ते नोटिफिकेशन येतं. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ काय करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. बऱ्याच ताई टेन्शन घेत बसल्यात की पैसे काय येत नाहीत, त्यांच्यासाठी सांगतोय अजून पैसे आलेले नाहीयेत, उद्या पैसे येऊ शकतात. सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, म्हणजे बाकीच्या ताईंचं टेन्शन कमी होईल, कमीत कमी होईल. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेअर करायचा, लाईक करायचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.